तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत तुरीच्या ओल्या शेंगाच्या दाण्याची भाजी। तर विदर्भात याला सोले म्हणतात किंवा तुरीचे दाणे। तर त्यासाठी आपण इथे वाटण पाहूया। तर मी इथे 3 मोठे चमचे असे शेंगादाणे, 2 चमचे तीळ, त्यानंतर अशा प्रकारे 1 वाटी असे दाणे काढून घेतलेले आहेत। चवीनुसार हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटी गड्डी असा लसूण घेतलेला आहे। तर आपण हे भाजून घेऊया। त्यासाठी मी सुरुवातीला इथे दाणे थोडेसे गरम कढाईमध्ये टाकून घेतलेले आहेत। तेल वगैरे बिलकुल ॲड केलेलं नाही। त्यानंतर अशा प्रकारे कट करून हिरवी मिरची घेतलेली आहे। कट करून घ्यायची, म्हणजे ज्यावेळेस ती भाजली जाते त्यावेळेस फुटत नाही। त्यानंतर त्यामध्येच लसूण, त्यानंतर अगदी 2 चमचे आपण इथे शेंगादाणे ॲड करणार आहोत। कुठल्याही प्रकारचं वाटण करणार नाहीत। अगदी बिलकुल कांदा, टोमॅटो, गरम मसाले काही इथे वापरणार नाही। तरी अगदी छान अशी भाजी याची तयार होते आणि भारीत भारी 5 मिनिटामध्ये भाजी तयार होते। त्यानंतर अंदाजे 1 चमचा असं आपण इथे तीळ ॲड करून घेणार आहोत। तर हे छान असं भाजून घेऊया। अगदी अर्धवट असे दाणे भाजले गेले की त्यानंतर मी इथे तीळ ॲड केलेले आहेत। पटकन तीळ ॲड केले, खूप जास्त भाजले गेले की त्याचा कडवट असा फ्लेवर येतो। त्यामुळे हे दाणे अर्धवट भाजल्यानंतर तीळ ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी इथे थोडे शेंगदाणे आणि तीळ मागे ठेवलेले आहेत। तर आपण हे वाटण थंड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडेसे डाग पडेपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे। तर मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे। वाटण थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये ॲड करायचं। त्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर, तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त केली तरीही चालेल। तर पाणी ॲड न करता मिक्सरला फिरवून घेऊया। तर यामधीलच काही आपण म्हणजे अगदी 3 ते 4 चमचे आपण हे वाटण काढून घेणार आहोत। तर हे वाटण आपण नंतर ॲड करणार आहोत। तर अशा प्रकारे वाटण काढून ठेवलं आणि राहिलेल्या वाटणामध्ये आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। म्हणजे आपण हे वाटण काढून ठेवलं आणि या वाटणामध्ये जर आपण पाणी ॲड करून भाजीला छान असा तडका दिला आणि नंतर राहिलेलं वाटण ॲड केलं तर अगदी छान अशी आपली भाजी दिसायलाही तयार होते आणि खायलाही अगदी छान अशी होते। तर पाणी अगदी वाटण बुडेल इथपर्यंत ॲड करायचं आणि अशा प्रकारे वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे, रवाळ वगैरे नाही। त्यानंतर 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा अशी मोहरी, अर्धा चमचा जिरे, हिंग, राहिलेले शेंगादाणे तेलामध्ये ॲड केलेले आहेत। अगदी छान भाजल्या जाव्यात यासाठी अगोदर हे भाजून वगैरे घेतलेले नाहीत। त्यानंतर हळद आणि राहिलेले तीळ, त्यानंतर आपण हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलं। त्यामध्ये 1 ग्लास असं पाणी ॲड करून आपण हे ॲड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी भाजी दिसते आहे। त्यानंतर हे राहिलेलं आपण वाटण साईडला काढून ठेवलेलं हे ॲड केलं की अगदी कोणत्याही प्रकारचं वाटण आपल्याला इथे करण्याची गरज पडत नाही। तर आपण सुरुवातीला हे वाटण अगदी बारीक मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर हे मोठं वाटण घातलं आणि एक छान असे 4 ते 5 मिनटं भाजी शिजवून घेतली की अगदी छान अशी भाजी तयार होते। अगदी थोडेफार बारीक मोठी अशी भाजी आपण हे काढून घेतलेलं वाटण दाताखाली आलं की अगदी छान अशी लागते। तर तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर थोडीशी पातळ ठेवायची, चपातीसोबत खाणार असाल तर अगदी थोडीशी घट्ट। तर थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे तीळ हे आहारात हवेतच, त्यामुळे मी इथे तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे। तर तुम्ही भाजीचा थिकनेस पाहू शकता। तर आपण इथे भाजीला उकळी येण्या अगोदर चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया। तर मी इथे पाऊण चमचा असं मीठ ॲड करून घेतलेलं आहे। तर आपण भाजीला छान अशी उकळी काढून घेऊया। तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ही भाजी सर्रासपणे बनवली जाते। तर तुम्ही ही भाजी कशा प्रकारे बनवता ते कमेंट करून नक्की सांगा। तर भाजी इथे छान अशी उकळलेली आहे। त्यानंतर आपण इथे कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर अगदी 4 ते 5 मिनटं भाजी शिजवून घेऊया, म्हणजे अगदी फ्लेवरफुल अशी भाजी आपली तयार होते। तर तुम्हाला इथे कांदा, टोमॅटो आणि गरम मसाले न वापरता बनवलेली भाजी आवडली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।